सकाळचा पहिला चहा. ताई तू आता घरी कशी? अरे सकाळी 11 वाजता तू घरी कसा दिसतो हे पाहण्यासाठी. 11 वाजता घर कसं दिसतं, रस्त्यावरची रहदारी कशी दिसते. नाही काय की ताई, मिनिमम 6 तास झोप आवश्यक असते असं सायन्स सांगतं. त्यामुळे मग उठायला उशीर होतो आणि मग चक्रवाढ व्याजाने झोपायलाही उशीर होतो. अच्छा अच्छा, मी पण ना आता 11 साडे 11 वाजेपर्यंत लोळत पडणार, म्हणजे बघणार आहे मला जमतं की नाही. ताई तुला नाही जमणार ते, कारण तुला चांगल्या सवयी आहेत आणि ह्या उगाच कशाला वाईट सवयी. अच्छा अच्छा, म्हणजे उशिरा उठणं ही वाईट सवय. मला माहित नव्हतं. नाही बरोबर आहे ना, उशिरा झोपल्यावर माणूस उशिराच उठणार. पण मला एक कळत नाही, मुळात माणूस उशिरा झोपतो का? लवकर उशिरा ह्या गोष्टी नंतर ठरतात. त्यासाठी काय की झोप यावी लागते आणि झोप येण्यासाठी ती आधी जाणवावी लागते. आणि मला लवकर झोप येत नाही हे फॅक्ट आहे. मग झोप येईपर्यंत करतोस काय? रात्री उशिरापर्यंत बाहेर काय काम असतं तुझं? कामं असतात ताई, कामं असतात. सेकंड शिफ्ट असलेला माणूस जसा घरी उशिरा येतो ना, तसाच मी सुद्धा घरी उशिरा येतो असं समज ना. अरे सेकंड शिफ्ट काय, मी नाईट शिफ्ट पण समजू शकते. पण त्यांच्यासाठी जी लोक नोकरी करतात. तुझं काय? माझी 8 तासांची ड्युटी आहे, आता मी घरी जातो असं मी नाही सांगू शकत. कारण तिथे मालक सुद्धा मीच असतो आणि नोकर सुद्धा मीच असतो. त्यामुळे मला जास्त काम करावं लागतं. पण ताई, मगापासून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. तू हे सगळं न रडता न चिडता कसं काय बोलते? मला तुझ्या कामाचं स्वरूप कळेल? माझं काम काय एका ठिकाणी नसतं. तुझी काय मोबाईल सर्व्हिस आहे की गरजू लोकांना मदत करण्यासाठी त्या बंबवाल्यांसारखा धावून जातोस? पण आतापर्यंतचा तुझा रिपोर्ट काही वेगळाच सांगतो. मित्रांबरोबर उंडारणं, सिनेमा पाहणं, दारू, जुगार इत्यादी अड्ड्यांना भेटी देणं. लिस्ट संपली नाही की अजून काही बाकी आहे? ताई मी तुला याआधी सांगितले, मी कुठलाही गैरव्यवहार करत नाही. मला कुठलीही व्यसनं नाहीत. आणि माझे मित्र काय लायकीचे आहेत ना, त्यावर तू जाऊ नकोस. लहानपणी प्लॅटफॉर्मवर माझ्याबरोबर वाढलेल्या दोस्तांना मी अजूनही मित्र मान. अरे बंटी, व्यवहार सरळ असणं किंवा गैर असणं याची व्याख्या तुझी तूच ठरवतोस का? समाज, पोलीस, न्यायसंस्था यांना तुझं हे मत पटत नाहीये रे. एखाद्याला गुन्हेगार ठरवायचं असेल ना, तर पुरावा लागतो असा तुझाच कायदा सांगतो. आणि मी जर काही बेकायदेशीर करत असेल ना, तर मी पकडला जाईल, मला शिक्षा होईल आणि ती मी आनंदाने भोगीन, असंच ना? पण गोष्टी इतक्या थराला का जाऊ द्यायच्या? बंटी, 4 चौघांसारखं जगणं तुला शक्य नाही का? कारण मी 4 चौघांसारखा जन्माला नाही आलो. 4 चौघांसारखा नर्सरी ते कॉलेज असं नाही शिकलो. अंगाई गीत ऐकत, पाळण्याचे झोके घेत नाही झोपलो. रात्री अपरात्री दादा, हवालदार यांच्या लाथाखात बालपण काढलंय मी माझं. तुला उपदेश द्यायला काय झालं? तर एक शब्द जरी जास्त बोललास ना तर मुस्काट फोडून टाकीन. अरे हे तू मला ऐकवतोयस? मला माझं बालपण कसं गेलं ऐकायचंय तुला? आतापर्यंत मी कुणालाच सांगितलं नाही. अरे गावाबाहेरच्या झोपडपट्टीत माझा जन्म झालाय, जिथं मुलं कधीच शिकली नाही. तिथं मुलींना काय शिकायला मिळणार? पण माझी आई अगदी खंबीरपणे माझ्या मागे उभी राहिली. सासू सासरे नवरा सगळ्यांचा विरोध पत्करून तिनं मला शिकवलं. आणि म्हणून ही सुनंदा आज तुझ्या समोर उभी आहे आणि तू मला ऐकवतोयस? पण ती प्लीज, माझं बालपण मी कधीच कॅश केलं नाही. तसं तू तुझं प्लॅटफॉर्मवरचं जगणं पण कॅश करू नकोस. यापुढे कसं जगायचं हे तुझं तू ठरव. काय म्हणते आजचं राशी भविष्य? माझ्या राशीत लिहिलंय वादविवाद होणार आणि आईच्या राशीत मध्यस्थी कराल. आणि पल्लूच्या राशीत लिहिलंय
स्वप्न सत्यात उतरेल. अच्छा 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 अच्छा. म्हणजे नवऱ्याशी भरपूर वाद घालून त्याला भरपूर त्रास द्यायचा असं हिचं स्वप्न असणार. हे बघ किरण, माझं एवढंच स्वप्न आहे की तू सुधारावास. एक छान गाडी घ्यावीस, आपण सगळ्यांनी छान फिरायला जावं बाहेर गावी, म्हणजे उटी, कोडाईकॅनॉल, बंगलो. बस 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 बस. अगं एवढंच कशाला, मोठं नवीन घर, घरामध्ये नवीन फर्निचर, गॅरेजसाठी नवीन जागा, ही तुझी सगळी स्वप्न सत्यामध्ये उतरतील. तू काय मला आशीर्वाद देतोयस? हा? नाही ग, खरंच. फक्त ती आपण 50 लाखाची ऑफर ऍक्सेप्ट केली तर. मला नाही वाटत ते तयार होतील म्हणून. का पण? तुला माहिती आहे ना, हा विषय काढला तर केवढा त्रास करून घेतात. बाबाचा स्वभाव कधी कधी कळतच नाही. किरण, आपण आज फिरायला जाऊया. हे बघ, तू विषय बदलू नकोस. पल्लू, तू बाबांना सांग ना, बाबा तुझं ऐकेल. आय एम सॉरी किरण. आई, तू सांगून बघ ना. तुला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना. मला तुझाही स्वभाव माहिती आहे. काही त्यांना सांगणार नाहीस, घाबरतेस तू त्यांना. आकांक्षा, तुझे लेख वाचले की दाखवतो आम्ही सगळ्यांना आणि सांगतो ही एवढीशी चिमुरडी होती तेव्हापासून पाहतोय मी हिला. सुद्धा ते तुम्हाला आठवतं लहानपणी या दोघी किती भांडायच्या? लहानपणीच कशाला, अजूनही भांडतात अगदी तशाच. फक्त त्यांना वेळ अलीकडे कमी मिळतो एवढंच. असं? बरं का अनुष्का, टीव्हीवर तुझ्या जाहिराती दाखवल्या ना की मी सगळ्यांना रुबाबात सांगतो मी हिला ओळखतो म्हणून. पण गंमत अशी की कोणी विश्वासच ठेवत नाही. मग मी मुद्दामून त्यांना सांगतो की फक्त मीच हिला ओळखत नाही, ती मला ओळखते. मग सगळे म्हणतात वा काय छान थापा मारतोय. अनुष्का, तुला जर उद्या कोणी विचारलं तुम्ही विश्वनाथला ओळखता का हो, तर हो असं सांगशील ना? काय रे काकाय, अगदी लाजवतोयस तू मला आता. काय मग अक्षता, यंदा 10वीचं वर्ष ना? मग तुला आता अभ्यासाशिवाय दुसरं काहीच सुचत नसेल आणि सुस्ता कामात नाहीच. आणि सुचलं ना तरी फक्त अभ्यासच करायला लागतो. विश्वनाथ, हिला आपल्या आईसारखं ना अगदी खूप मोठं व्हायचंय बरं का. वा, होईल ना, होईल, नक्की होईल. अक्का, आज बऱ्याच वर्षांनी तुझ्या हातचं जेवण ना, अगदी काय तृप्त झालो. तुम्हाला सांगतो सुधाताई, अक्काच्या हातचं जेवण जेवलो ना की पुढचे कितीतरी महिने जिभेवर तीच चव रेंगाळत असते. मग राहणारच बुवा, अक्काच्या हाताला चव आहे. ती चव मायेची आहे, प्रेमाची आहे. पुरे कौतुकाने माझं पोट भरलं. अगं खरंच सांगते मी. सुधाताई, तुम्ही अगदी खरं बोललात. आम्ही जे काही घडलो ते शरद साहेब भेटले म्हणून, जोशांच्या घरामध्ये अशीच भरभरून माया मिळाली म्हणून. आता कुणास ठाऊक आम्ही कुठे खितपत पडलो असतो. अरे, जो तो आपापलं नशीब घेऊन येतो विश्वनाथ. तुझ्या मेहनतीमुळे तुला सगळं मिळालं, आम्ही काय केलं? पण त्यावेळच्या काही आठवणी फारच कडू आहेत. हो ना. मग अशा आनंदाच्या प्रसंगी त्या कडू आठवणी काढायच्याच कशाला आपण? सगळ्या गोष्टी कशा इतिहास जमा झाल्या, कधी झाल्या काही कळलंच नाही. हा, अरे हो अनुष्का, तुझ्या त्या कवितांमधलं मला फारसं काही कळत नाही. पण मध्यंतरी पेपरमध्ये तुझ्या त्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाचं काहीतरी छापून आलं होतं, ते मात्र मी वाचलं होतं. बरेच दिवस झाले त्याला. आता लोक विसरलेही असतील. काय चिंगो. ही अक्षता मध्ये असं काहीतरी मजेशीर बोलते ना. अक्षता, जोरात अभ्यास करायचा. हो, चांगले मार्क्स मिळवलेस तुला छानसं बक्षीस देणार आहे मी. नक्की अभ्यास करीन. काकांचे पैसे वाचवायला जाऊ नकोस. अर्थात काय म्हणा, अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं जडच आहे जरा तुला. हे गप्पा व्हायच्या आता. भांडू नका आता. ही फाईल पण तू बरोबर घेऊन जा. आणि खास तुझ्यासाठी मी नवीन प्रिंट आउट काढले.
ह्याच्यात आपल्या प्रोजेक्ट विषयीचं फेज वाईज प्लॅनिंग आहे, शिवाय फॉरेन इन्व्हेस्टमेंट, कंपनी प्रोफाईल सगळं काही व्यवस्थित आहे. ओके ओके. ग्रेट. पण तू माझ्याशी एखाद्या बँकरला इम्प्रेस करावं असं का बोलतेस? आता तुझा जेव्हा मूड ऑफ झालेला तेव्हा मी काय काय केलं हे तुला माहिती असायला नको का? हो, पण माझा मूड किती ऑफ असला तरी माझं प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे लक्ष होतं. आणि माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष. आय एम सॉरी रेश्मा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण अगं माझी मनस्थितीच बरोबर नव्हती. माझं चित्तच ठिकाणावर नव्हतं. मग आता तुझं चित्त ठिकाणावर आलंय का? हो अगं, म्हणून तर तुला भेटायला आलोय. मग तुला एक गुड न्यूज सांगू. तू लंडनला परत चाललीस? तुला बरंच आहे रे, म्हणजे मी गेल्यावर पुन्हा त्या अनुबरोबर. अरे हो, ही गुड न्यूज माझ्या लक्षात आलीच नव्हती. आणि म्हणूनच मी लंडनला एकटी जाणार नाहीये. हो, म्हणजे तू अनुला बरोबर घेऊन जाणार आहेस लंडनला? नाही, मग मी तुला घेऊन जाणार आहे, ते पण माझा नवरा म्हणून. हे कोणी ठरवलं आणि केव्हा? हे तुझ्या आणि माझ्या वडिलांनी ठरवलं. त्यांनी असं ठरवलंय की जेव्हा टेक्सटाईल प्रोजेक्टची अनाउन्समेंट होईल तेव्हा आपली एंगेजमेंट होईल, आणि जेव्हा सुरू होईल तेव्हा लग्न. कोणाचं? असं काय करतोय, तुझं आणि माझं? हा, नाही तू बोलली नाहीस ना म्हणून विचारलं. म्हणजे एकंदरीत तुम्हा सगळ्यांनी मला गृहीतच धरलंय. तर माझा निर्णय ऐक. हे प्रोजेक्ट आणि एंगेजमेंट तेव्हाच होईल जेव्हा मला वाटेल. कळलं? And for God's sake, don't force me. अरे पण I said don't force me. ओके, ॲज यू विश. या 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 ना, बस. प्रीती, हे माझे मिस्टर विद्याधर. नमस्कार. नमस्कार. सॉरी, मी ओळखलं नाही तुम्हाला, पहिल्यांदाच बघितलं ना. नाही काही हरकत नाही. प्रीतीताई जरा सुटे देता का 100चे? कशाला? नाही, टॅक्सीसाठी जायचं. एवढंच ना? किती झालेत? 43 रुपये 50 पैसे. आणते मी, बसा. बर. हे घ्या. हे घे ना. नाही नाही, राहू द्या. अहो, प्रीती, मागच्या वेळेला तुझ्याशी आणि विरूशी भांडून गेले मी. माफ कर मला. अगं मला तरी दुसरं कोण आहे तुझ्याशिवाय आणि विरूशिवाय? नवरा हा असा नाही, म्हणजे तसे चांगले आहेत हे, पण यशच नाही ग कशात. मला तर काळजीच वाटायला लागली. मुलांची अजून शिक्षणही व्हायचेत. मनात आलं, विरू चित्रपट क्षेत्रात इतकं यश मिळवतोय, विद्याधर पडेल ते काम करतील, तुम्हाला काही त्रास होणार नाही. चहा. कसली कसली कागद ठेवून देतं का पुस्तकामध्ये? काय मत? बंटी कुठे? आता आहे का? बंटी, हे बंटी. काय केलं त्यांनी आता? हे सामंतांचं पत्र आलंय. हिस्ट्रीचे? हो. काय? अगं इंटर कॉलेजिएट क्विज कॉम्पिटिशन आहे नॅशनल लेवलवरची. तर आपल्या झोन मधनं बंटीची निवड झाली. बंटी, काय आलं? हे काय आहे? इंटर कॉलेजिएट क्विज कॉम्पिटिशन. मी नाही भाग घेणार. का? काय असतं त्या बारीक सारीक प्रश्न विचारतात, चिंदी असतं होते. उगाच कशाला डोक्याला ताप. अरे एवढी मोठी. अगं तू सांग ना त्याला. झालं तुमचं सगळं? बंटी, तुझ्या खिशात हे दारूचं परमिट सापडलं. तू दारू पितोस? लहानपणी प्लॅटफॉर्मवर भरपूर प्यायलोय. आता काही गंमतच नाही राहिली होत्यात. अरे मग हे परमिट का मित्रांसाठी आहे? करेक्ट. अरे पण दारू पिणं वाईट आहे. तू सांग त्यांना, अडवत का नाहीस त्यांना तसं? मी कशाला अडवू? त्यांचं चांगलं घरदार आहे, आई वडील आहेत, ते नाही त्यांना अडवत. मी का अडवू? मला कोणी अडवलं होतं? स्वतःच स्वतःला अडवायचं असतं. आता तुम्ही माझे वडील नाहीत,
तरी तुम्ही मला कधी ऑफर केलेले नाही. तिथे त्यांचे वडीलच त्यांना सांगतात, चलो कम ऑन लेट्स एन्जॉय इट. अरे पण अंकल, मी माझ्या मित्रांसाठी परमिट एवढ्यासाठीच ठेवतो, उगाच रात्री बेरात्री पोलिसांनी त्यांना अटक करून बस त्यांची इज्जत जायला नको. मला माहिती आहे माझी चूक आहे, आय नो इट. पण अंकल, अहो अपराध घडण्यापेक्षा चूक झालेली बरी.